मुंबईची तुंबई होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण फक्त नालेसफाई आहे. मुंबई शहराची टोपोग्राफी ज्या प्रकारे आहे, मुंबई शहरामध्ये ब्रिमस्टोवॅट 2 ची कामं ज्या प्रकारे काही कामं अजून अपूर्ण राहिलेली आहेत आणि त्यामुळे मुंबईची 100% तुंबई होण्यापासून वाचवण्याकरता एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारच्या प्लॅनिंगची आवश्यकता होती, जे प्लॅनिंग आजपर्यंत कधी झालं नाही. आता केंद्र शासनाने 2 शहरांची निवड केलेली आहे, ज्या 2 शहरांना पूर्णपणे फ्लड पासून रोखणे हे त्याच्या मागचा उद्देश. त्यामध्ये मुंबईचं चयन त्यांनी केलंय. IIT बॉम्बे आणि मुंबई महानगरपालिका यांनी एक संयुक्त अशा प्रकारचा कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलेला आहे, जो केंद्र सरकारला प्रेझेंट झालेला आहे. केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाल्याच्या नंतर तो इम्प्लिमेंट आणि एक्झिक्यूट होणार आहे. केंद्र सरकार याकरता, कारण या संपूर्ण रिपोर्ट मधल्या प्रत्येक प्रोजेक्ट करता केंद्र शासन निधी त्यांच्या ह्याच्यातनं निधी देणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा निधी खर्च होणार नाही. त्यातलं दुसरं कारण आहे की नालेसफाई व्यवस्थितरित्या होत नाही, नाल्यातला गाळा व्यवस्थितरित्या काढला जात नाही. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंग मध्ये एका गोष्टीची कमतरता होती आणि मुंबई महानगरपालिकेशी संबंधित जेवढे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचं कारणच हे आहे की त्या गोष्टीची कमतरता होती. ती गोष्ट कुठली तर इंटेंट जे आहे किंवा उद्देश जे आहे ते लॅकिंग होतं. इंटेंट वरनं ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आणि पारदर्शकतेतून प्रशासन किंवा गव्हर्नन्स असा तो प्रवास आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि गव्हर्नन्सचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो इंटेंट आहे. 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तो इंटेंट हा मिसिंग होता.